नमस्कार मंडळी, मी दीपाली स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला समजलंच असेल मी कुठे आलेले आहे. मी आलेले आहे माझ्या नणंदबाईच्या घरी, तर त्यांना भेटण्यासाठी. आणि तिथे आल्यानंतर अचानकच ठरलं आमचं मुक्कामाला राहण्यासाठी. कपडे वगैरे काहीच घेऊन आलेलो नव्हतो आणि आज होता कियांचा बर्थडे, त्यामुळे सकाळी सकाळी लवकर उठून सगळं आवरलं. 8:30 वाजता तर आमचं सगळं जेवण वगैरे सगळं झालेलं होतं. त्यानंतर मग त्यांच्या सासू सासऱ्यांना भेटलो. त्यांनी कियान्सला पैसे दिले आणि तो नको नको म्हणत होता. नंतर मग घेतले त्यांनी आणि तसंच निघालो. मग आणि नाना पण आले होते आम्हाला घेण्यासाठी. त्यांना वाटलं ह्यांना वेळ असेल त्यासाठी आलेले ते, पण आम्ही सगळं आवरलेलं होतं. हे बघून ते शॉक झाले. तर आम्ही निघालो होतो कारण गाडी एकच होती आणि मी एवढे सगळे जण, तर त्यासाठी एक एक जाणार होतं. पण म्हणलं चला थोडंसं पुढे चालत जाऊया. जाता जाता नणंदबाईचं हे शेत पण बघायचं होतं. इथे बाजरी लावलेली होती, तर त्यासाठी इथे आलेलो आणि बघितले तर काय इथे पण एवढा आंब्याचं झाड आणि त्याला एवढ्या कैऱ्या लागलेल्या. मग ते बघून मी काय थांबते का, चालू झाले तोडण्यासाठी आणि मग निघालो. मला सध्या तर कोरडी आहे उन्हाळा असल्यामुळे, पण पावसाळ्यामध्ये आणि दिवाळीपर्यंत एवढं प्रचंड पाणी असतं ना की पलीकडे जाता सुद्धा येत नाही. आणि नणंदबाईला पूर्ण गावाने म्हणजे पूर्ण गाव त्यांचं ह्या नदीने वेढलेलं आहे. गाव म्हणजे त्यांची वस्ती आहे. फक्त त्यांची पूर्ण जे वडमारे फॅमिली आहे ना ते सगळे इथे राहतात ह्या वस्तीवरती. आणि खूप जीवन आवश्यक गोष्टींसाठी पण त्यांना एवढी स्ट्रगल करावी लागते ना. ज्यावेळेस पाणी असतं, मुलांच्या शाळा तर बंदच असतात कारण नदीला भरपूर पाणी असतं. जाणे येण्यासाठी दुसरा काही रस्ता नाहीये, खूप स्ट्रगल करावी लागते. त्यानंतर घरी आलो की यांची आंघोळ राहिलेली होती. छान अशी त्याला आंघोळ घातली पाण्यामध्ये, फुलं ते टाकून. आणि त्यानंतर त्याचं सगळ्यांनी मिळून असं औक्षण करून घेतलेलं. आता पॅन्ट घालण्यासाठी एवढे नखरे चालले होते, तो रडायला लागलेला कारण त्याची इलास्टिक थोडी टाईट आहे. आणि लहान मुलांचं कसं असतं ना आपल्याला तर माहितीच आहे, त्यांना जर एखादी गोष्टी नाहीच करायची तर नाहीच करणार ते. मग त्याच्या मनासारखं वागलं आणि त्याची पॅन्ट काढून टाकली आणि सगळ्यांनी मिळून त्याचं औक्षण केलं. आणि त्याला साखर खायला एवढी आवडते ना, सगळ्यांना म्हणत होता मला साखरच खायला दे. त्यानंतर लागलो आम्ही स्वयंपाकाच्या तयारीला, कारण एवढं सकाळी जेवण केलेली होती, त्यानंतर भूक तर लागणारच होती. आणि कियांचा बर्थडे म्हणल्यावर काहीतरी स्पेशल करायचं म्हणून पालक पनीर करण्याचा आम्ही बेट ठरवला. त्यासाठी मग इथे चपात्यासाठी पीठ मळून घेतलेलं, भरपूर असं पीठ मळलं. आणि इथे ना हवा एवढी येत होती त्यासाठी ती बाज टाकली होती आळूशाला. तर लेकरांनी एवढा गोंधळ केलेला, ती बाज पडायलाच आलेली. मग ते त्यांना साईडला पाठवलं आणि ते तिथे पण खेळतच बसलेली. सासूबाई तोपर्यंत सरपण तोडत होत्या आणि मी पीठ मळून घेतलं. त्यानंतर लगेचच चपात्या लाटायला बसल्या. पहिल्यांदा मी हे सगळं करत होते बरं का, चुलीवरती स्वयंपाक मी फर्स्ट टाइम केलेला. इकडे चपात्या लाटून देत होते आणि नणंदबाई शेकत होत्या, त्यामुळे मला काही एवढं डिफिकल्ट नाही वाटलं चुलीवर स्वयंपाक करायचं. नाही तर मला सगळं करायचं असतं ना, तर मग मला तर काही जमलंच नसतं कारण मला अगोदरच आहे सायनसचा त्रास आणि तो धूर सगळा शिरला असता आणि मग माझा शिंकांचा त्रास सुरू झाला तर तो काही कंट्रोलच होत नाही. मग चपात्या लाटून घेतल्या आणि इकडे पालक पनीर करायचं होतं तर त्याच्या तयारीला पण लागले. पनीर मस्त असं तेल टाकून घेतलं तव्यावरती आणि त्याच्यावरती पूर्ण अख्खं पनीर टाकून घेतलं आणि मस्त असं खरपूस रंगावरती भाजून घेतलं. आणि इथे आमच्या गप्पा सुरू होत्या. त्याला थोडंसं पाण्यामध्ये हे करून पाण्यात शिजवायची आणि घराटायची. पालक पनीर बनवण्याची सगळी तयारी तर करून घेतलेली होती, पण लाईटची वाट बघत बसलेलं होतं कारण लाईट सकाळपासूनच नव्हती. बघा ना, आज मुद्दामून हटवद्यासारखी लाईट गेलेली होती. सकाळपासून यायचं काही नावच घेत नव्हती. मग काय, गावाकडे आहे म्हणल्यावर कोणत्याच गोष्टीला अडचण येत नाही, प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन असतं. सासूबाईने लगेच सगळा मसाला पाट्यावरती वाटून दिला आणि छान असं बारीक करून दिलेलं सगळं. त्यानंतर मग नणंदबाई बसल्या भाजी बनवण्यासाठी. पात्यामध्ये तेल टाकून घेतलं, त्याच्यात जिऱ्याची फोडणी दिली आणि त्यानंतर जे वाटण बनवून घेतलेलं होतं ना ते सगळं टाकून मस्त असं परतून घेतलेलं. वाटणामध्ये कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण मस्त असं परतून घेतलेलं होतं आणि ते पाट्यावरती मस्त असं वाटून घेतलेलं होतं. मग त्याच्यामध्ये खडे मसाले, सुके मसाले टाकून घेतलेले आणि मग पालक पण असं छान बारीक करून घेतलं होतं पाट्यावरती, ते पण टाकून घेतलं. सगळं मस्त गरागरा हलवून घेतलं आणि तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं. ते परतून झालं आणि त्यानंतर परतून घेतलेलं पनीर होतं ना त्याचे असे बारीक तुकडे केलेले होते, ते पण तेलामध्ये छान मसाल्यामध्ये परतून
टाकून घेतलं आणि जे पालक आपण शिजवलेलं पाणी असतं ना तेच ह्या सगळ्यामध्ये टाकून घेतलं, जेवढं पाहिजे तेवढं. आता आमची बरीच मोठी फॅमिली आहे, त्यासाठी भाजी इथे थोडीशी जास्तच केलेली आहे आणि आम्हाला संध्याकाळी बिर्याणी पण बनवायची होती, त्यासाठी मग आता दुपारीसाठी भाजी बनवलेली आहे. कियान सगळ्यांसोबत गप्पा मारत बसला होता आणि सगळेजण किती कौतुकाने त्याच्या गप्पा ऐकत होते. बघितलं ना किती छान वाटतं असं आपल्या बाळाचं सगळेजण मिळून कौतुक करत असेल त्यावेळेस. तर मग सगळ्या जणांना एवढी भूक लागली होती, कारण पालकाचा वासच तसा सुटलेला होता. हॉटेलपेक्षा भारी अशी ननंदबाईने भाजी बनवलेली होती. मग सगळ्यांनी मिळून त्याच्यावरती असं मस्त ताव मारला आणि छान असं जेवण केलेलं. मग इकडे आमची तयारी सुरू झालेली की यांच्या बर्थडे डेकोरेशनसाठी आहो आणि मी मिळून मस्त असं बर्थडे डेकोरेशन केलेलं आणि तुम्हाला बर्थडे बॉय दिसत, कारण गरमीच एवढी असते की लहान मुलांना जे कपडे आहेत ते पण नको नको वाटतात आणि त्यामध्ये फॅन्सी ड्रेस घेतलं तर ते घालतही नाही, त्याच्यामुळे आम्ही सिंपल असा ड्रेस घेतलेला होता. ननंदबाईंनी त्याच्यासाठी एवढा सुंदर ड्रेस आणला होता ना, त्याला घालून पण बघितला पण तो काही ठेवायलाच तयार नव्हता. सूट होता त्याच्यामुळे ना त्याला गरमी जास्तच होत होती. त्याला म्हणलं ठीक आहे, जे कम्फर्टेबल आहे तेच घातलेलं बरं, कारण एकदा लेकरांनी रडायला सुरुवात केली ना मग सगळं स्पॉइलच होऊन जातं. त्यासाठी म्हणलं चला जाऊ द्या. आणि त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी रेडी होऊन केक कटिंग केली. बर्थडेसाठी आहोनी बिर्याणी बनवली होती चुलीवरती, पण ते काही शूट करत बसले नाही, कारण आपल्या बाळाचा बर्थडे म्हणल्यावर बाकीच्या गोष्टी आपल्याला बघावं लागतात. त्यासाठी म्हणलं राहू द्या. मग आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुन्हा, बाय.